स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका तब्बल 5 वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेतेय. जसे प्रेक्षक मालिकेशी जोडले गेले होते तसंच मालिकेतील कलाकार एकमेकांशी आणि त्या जागेशी जोडले गेले होते. आता हे सर्व सोडून जाताना शेवटच्या दिवशी प्रत्येक कलाकार भावुक झालाय. मालिकेतील यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखने इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, गुड बाय यश अरुंधती देशमुख. आई कुठेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस 2019 ते 2024 1491 एपिसोड्स. पॅकअप ऐकलं आणि आत खोलवर काहीतरी झालं. 5 वर्षांपासून सोबत असलेलं कुणीतरी आता कधीच नसेल किंवा असेल यातली घालमेल घरी येईपर्यंत होती. निघताना भेटीगाठी झाल्या, आठवणी निघाल्या तरी जरासं अस्वस्थ वाटत होतं. कुणाला तरी भेटायचं राहिलंय असंच वाटत होतं. शांतपणे प्रत्येक खोलीत जाऊन आलो. मेकअप रूममध्ये आरशात बघून आलो. पहिल्यांदाच पायऱ्या सावकाश उतरलो. बॅग जराशी जड होत होती. निरोप घेताना मी समृद्धी बंगल्याकडे बघत होतो की तो माझ्याकडे बघत होता कुणास ठाऊक. त्याच्याकडे पाठ करून निघावंसं वाटत नव्हतं. मालिका सुरू झाली म्हणजे कधीतरी संपणार, त्यात काय एवढं, ते फक्त काम आहे असं शहाण्यांना वाटत असेल, पण मला ते तितकं सोपं नाही वाटलं. यशने मला भरभरून प्रेम दिलं, ओळख दिली. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही भेटलं तरी त्यांच्या डोळ्यातली चमक, आपलेपणा, आशीर्वाद, ऊर्जा देणारे होते. TV या माध्यमाची ताकद काय असू शकते याची जाणीव करून देणारे अनेक प्रसंग होते. आईच्या भोवती फिरणारं यशचं वर्तुळ अखेर पूर्ण झालं, पण ते पुन्हा पुन्हा गिरवलं जाईल याची खात्री आहे. कारण आई मुलाचं किंवा मुलीचं नातं वैश्विक असतं. हे करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आमच्या प्रोजेक्ट हेड आणि लेखिका नमिता वर्तक यांचा ऋणी असेन. नमिता, तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्याचबरोबर आमचे प्रोड्युसर्स राजन शाही, डायरेक्टर्स कट प्रोडक्शन, थँक्यू सो मच. बिग थँक्स टू स्टार प्रवाह, सतीश राजवाडे, आमचे दिग्दर्शक रवी करमरकर, रोहित पाटील, आमचे DOP राजू देसाई, राजेश मोहिते, एडिटर्स, आर्ट डिरेक्टर, आमच्या संवाद लेखिका मुग्धा गोडबोले, चित्रा पाटणकर गाडगीळ, तुषार जोशी आणि अरुंधतीपासून जानकीपर्यंत सगळे कलाकार. आई कुठे काय करते या मालिकेला तुम्ही मिस करणार का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्पॉटलाईट मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.